नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. बाबासाहेब होणं किंवा बाबासाहेबा इतकी बुद्धिमत्ता असणं हे तर त्यांच्याही रक्तामध्ये नाही आहे. पण तरी बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी आणि या देशासाठी काय केलं हे आपल्याला माहीत व्हायला हवं. जरी माहीत असूनही वारंवार रिपीट करणं गरजेचं आहे. कारण समाजच नाही तर संपूर्ण देशासाठी बाबासाहेबांचं किती योगदान आहे हे देशवासियांना समजायला हवं, कळायला हवं. काही लोकांना तर संविधान म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही. असेच जे बाबासाहेबांना खूप मानतात ते आपापल्या परीनं बाबासाहेबाचे कार्य आणि विचार हे समाजापर्यंत आणि या देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणि महत्त्वाचं एक हे आहे की जे बाबासाहेबांच्या विचारावर चालतात, बाबासाहेबाचे कार्य करतात, त्या लोकांमध्ये जरी नैसर्गिकता किंवा मग कालांतरानं आलेली कमतरता शरीरामध्ये हे बाबासाहेबांच्या कार्यामध्ये म्हणजे त्या गोष्टी शून्यात होऊन जाते. ते लोक जे बाबासाहेबाचं कार्य प्रामाणिकपणे करतात ते एवढं स्वतःला झोकून देतात की ते लोक सामान्य लोकांपेक्षा त्यांची उंची वाढल्या जाते. उदाहरण म्हटलं तर शमीबाताई पाटील ह्या एक महिलाही नाही आणि पुरुषही नाही आहे. पण ज्यावेळेस त्यांना समजलं माझं अस्तित्व काय आहे आणि त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली, कायमस्वरूपी त्या आंबेडकरी चळवळीशी जुडून तर आहेच, पण त्यांचे जे विचार, बुद्धिमत्ता आणि माणूस प्राण्यामध्ये जन्म झालेला आहे या गोष्टीचं त्यांना भान आहे. त्या गोष्टी त्यांच्याकडून जर शिकतो म्हटलं, जाणून घेतो म्हटलं तर ज्या सामान्य बाई माणूस आहे त्यांना शरम वाटेल एवढी त्यांच्यामध्ये नैतिकता आहे. तसेच आपले आता हे जे सर आहेत आंबेडकरी चळवळीच्या बाबासाहेबांचे विचार समाजकार्य करतात, त्यांना थोडी स्किन ॲलर्जी आहे. पण ज्यावेळेस ते समाजकार्य किंवा बाबासाहेबांचे विचार हे करतात तर जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापेक्षा यांची उंची वाढलेली आहे. तर त्यांच्याच विषयी आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत की ते किती चांगल्या रीतीनं बाबासाहेबांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोचवतात आणि खरंच सामान्य लोकांपेक्षा यांची कशी उंची वाढलेली आहे हे मी न सांगता आपणच हे व्हिडिओ बघून सांगाल. भारतीय संविधान दिन मानवला मानवतेचा हक्क आणि अधिकार प्रस्थापित करून देण्याचं बाबासाहेबांचं एक या संविधान हक्कासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट केले, मेहनत केली. तुम्ही आम्ही आज जगत आहे, जो श्वास घेत आहे हे संवैधानिक अधिकार आम्हाला प्राप्त झालेले आहे. कुठली यंत्रणा असो ती शासकीय यंत्रणा त्याची पूर्ण बजावणी त्याचे मूलभूत हक्क आणि अधिकार या संविधान घटनेमध्ये दिलेले आहे. प्रथम आपण आज आमच्या मालेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता सन्माननीय आयुष्मान वरकर साहेब यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून पुन्हा संविधान दिन आज साजरा करत आहे. आपण लवकरात लवकर आज हे करूया कारण की शासकीय कामं आहेत साहेबांच्या पाठीमागे. तरी सुद्धा साहेबांच्या याच्यानुसार आपण दिलेली उद्दिष्ट काय आहे संविधानामध्ये ते आपण सर्वांनी हे करायचं आहे, सर्वांनी हात पुढे करायचं आहे. आपण प्रत्येकाचं मी बरेच माझ्या प्रास्ताविका सादर करतो आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभीम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाचे व संधीचे समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि सार्वभौम
व्यक्तीचे व्यक्तीचे प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रबोधित करण्याचा संकल्पपूर्ण निराधार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अधिकृत व अधिनियम करून स्वतः अर्पण करीत आहे.